उपोषणाला बसले, काय विषय आहे? आमच्या युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने महावितरण मध्ये जे शहर विभाग क्रमांक 2 मध्ये जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे आणि ग्राहकाची आणि कंत्राटदारांची जी अडवणूक दिशाभूल करून कामे अडवून आर्थिक फायद्यासाठी अडवले जातात त्याच्या विरोधात आम्ही आज आमरपूर्ण उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही 8 दिवसाआधी माननीय सहाय्यक संचालक महावितरण यांना आम्ही निवेदन दिलं होतं, प्रत्यक्ष भेटून प्रत्येक अनेक वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंप्लेंट सुद्धा केल्या, पण त्या तक्रारीचा आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही। कारण हे अधिकारी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरसमज करतात, आर्थिक देवाणघेवाण करून ते त्यांची मनमानी कारभार चालू ठेवतात। त्याच्या विरोधात आम्ही जनजागृतीसाठी व आमचा निषेध नोंदवण्यासाठी आज आमरण उपोषणाला बसलो। पाटलांची काय म्हणून चौकशी करावी अशी आपली मागणी? काय होतं की डीडीएफ ही योजना आहे, डीडीएफ योजना म्हणजे डेडिकेटेड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी, ही ग्राहकांना ताबडतोब काम करण्यासाठी योजना आणलेली आहे सरकारने, पण या योजनेचा गैरफायदा करतात, अडवणूक करतात, आर्थिक देवाणघेवाण नाही केली तर कामे डिले केल्या जातात आणि त्या ग्राहकांना सांगितलं जातं की हा कॉन्ट्रॅक्टर लवकर काम करत नाही, मी माझा माणूस देतो, लवकर काम करून देईल। डोंगरे साहेबांचं काय प्रकार? डोंगरे साहेबांनी आजपर्यंत ज्या विभाग क्रमांक 2 मध्ये जॉईन केलं त्याला जॉईन होऊन जवळपास 4 वर्ष झाले। 4 वर्षापासून सगळ्यात जास्त गलितान कारभार तिथे चालू झाला। याआधी कधी कुठल्या याच्यात महावितरण आज झोन मध्ये कमीत कमी आज 20-25 डिव्हिजन आहे, कुठल्या डिव्हिजनला कोणाला अडचण नाही, पण आज आमचे बांधव लाखोच्या संख्येने का उभे राहिलेत त्याचं कारण ते आहे की तिथे जिथं अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चालू झाली। डोंगरे साहेब आल्यापासून गलितान कारभार चालू झाला, आर्थिक देवाणघेवाणीची मागणी वाढली, त्यामुळे आम्ही सगळे त्रस्त झालो आणि शेवटचा उपाय म्हणून आम्ही उपोषणाला बसलो। डोंगरे साहेबांवर लाचलुचपत विभागाची कारवाई झाली, याआधी सुद्धा डोंगरे साहेबांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती, अनेक वेळा समज दिला तरी त्यांच्या कारभारात कुठली सुधारणा झाली नाही। तुम्ही आता उल्लेख केला आहे का कर्मचाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टरांना आणि ग्राहकांना वेठीस धरल्या जातं, कशा प्रकारे? त्यांची कामं दिरंगाईत करायच्या, त्या कामात काहीतरी त्रुट्या काढायच्या। सगळ्यात आमचं म्हणणं आहे की जे काही प्रपोजल पाठवले जातात खालच्या ऑफिसमधनं हे अभियंतेच असतात, अभियंता असतो, उप अभियंता असतो आणि हे काय नवीन नाहीत, हे कंटिन्युअस तेच कामं करतात, तरी त्या कामात त्रुटी कसं काय निघती? बरं एका वेळेस एक त्रुटी निघती, परत ते प्रकरण वापस पाठवलं जातं, परत त्या प्रकरणात 10 त्रुट्या निघतात। हे आम्ही वरिष्ठांना दाखवलं की त्रुटी ही एकदाच निघायला पाहिजे आणि हे काय अधिकारी नवीन नाही की त्रुटी निघण्यासाठी। यांची सगळी मधुसूची आहे, इंटरनल मिलिंग आहे आणि एकमेकांची मुद्दाम त्रुटी काढायच्या, ग्राहकाला कॉन्ट्रॅक्टरला वेठीस धरायचं। आपण याबाबत वरिष्ठांशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, त्यांना भेटूनही आपण या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, तरी वरिष्ठ या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय का? हो, पाठीशी घालतात, कारण हे अधिकारी कुठले वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार असेल त्याला मॅनेज करतात, काही आर्थिक देवाणघेवाण करतात, त्यातून ते मॅनेज झाले की त्याच्यावर कारवाई करत नाही। आम्ही दरवेळेस सांगितलं की अशा अधिकारी जर असतील त्यांना इथं वर्षानुवर्ष त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करतात का? महावितरणचे दुसरे ऑफिसेस नाही? त्या हे जर अधिकारी चांगले काम करतायत, तिकडे नांदेडमध्ये सुद्धा जागा वॅकंट आहेत, त्यांना तिकडे पाठवावं। त्यांना प्रत्येक अधिकारी हा महाराष्ट्र शासनाचा महावितरणचा कर्मचारी आहे, तो कुठल्याही विभागात काम करू शकतो। यांची पूर्ण सर्व्हिस औरंगाबादमध्येच का बरं होईल? याचं काय कारण आहे? मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की अशा अधिकाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्यावर कारवाई करावी की ज्यांनी महावितरणची प्रतिमा मलिन होऊ नये। याबाबत वरिष्ठांशी आपली बसून कधी चर्चा झाली? आमच्या कमीत कमी 20 ते 25 चर्चा झाल्या, पण आजपर्यंत आम्हाला वरिष्ठांकडनं पाहिजे तसा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही। आमरण उपोषण हा त्यावर मार्ग आहे असं आपल्याला वाटतं? लोकशाहीत आमरण उपोषण आहे, जन आंदोलन आहे आणि जोपर्यंत लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन करतोय त्याला स्टेप बाय स्टेप वरच्या प्रशासनाला सुद्धा कळेल की इथं काहीतरी त्रास आहे, म्हणून लोक आज कमीत कमी 100 लोक इथे उपोषणाला बसले। याचं कारण हे आमचा आवाज तुमच्या माध्यमातून प्रशासनाला पोहोचावा अशा मी विनंती करतो। सध्या छत्रपती संभाजीनगरला नवीन पालकमंत्री भेटलेले आहेत व 2 दिवसानंतर मुख्यमंत्री शहरात येत आहे, त्यांची आपण भेट घेणार आहे का आणि ह्या मागण्या तुमच्या त्यांच्या कानावर टाकणार आहात? नक्कीच, आम्ही जसं स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, संजय शिरसाट साहेब असतील, प्रदीप जयस्वाल साहेब असतील, इम्तियाज जलील साहेब असतील, अंबादास दानवे साहेब असतील, आम्ही प्रत्येक पक्षाचा, आम्ही एका पक्षाचं म्हणून नाही, सगळ्यांना 70 साहेबांच्या सुद्धा कानावर टाकलेला आहे। निश्चित आम्ही 2 दिवसात त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहे। परवाच आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाही निवेदन दिलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील, सगळ्यांना आम्ही फॅक्सद्वारे निवेदन सुद्धा पाठवले आहे। या सर्वांना निवेदन पाठवले, याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम झाला की वरतून जे आहे की आता त्यांची इन्क्वायरी चालू झालेल्या आहेत, सुरुवात झालेली आहे, पण आजपर्यंत जे म्हणावी तशी कारवाई झालेली नाही। आम्ही अपेक्षा करतो आपल्या माध्यमातून निश्चित आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला ज्या त्रास होतो, वेदना होतो, यातून मुक्ती मिळेल, ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची संधी महावितरणला मिळेल। आपलं नाव? मी रोशन पिंपळे, कार्याध्यक्ष युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघ महाराष्ट्र राज्य। आता काय सांगाल, काय मागणी? आज युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने
महावितरणाच्या दरवाजासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। उपोषणाला बसण्याचं कारण भ्रष्ट अधिकारी 1.3 योजनेच्या कामात खूप जास्त पैशाची मागणी करतात। त्यांची मागणी जर फुलफिल केली नाही तर त्याच्यात विनाकारण त्रुटी काढतात, जे की त्रुटी काढण्याचा काहीच अधिकार नाही आहे यांना। महावितरणाचं म्हणणं असं आहे कंपनीचं की मागेल त्याला वीज आम्ही देऊ, आणि ह्या अधिकाऱ्यांचं वागण्यातून असं दिसतं की मागेल त्याला आम्ही अडवू, असा यांचा हा दिनक्रम चालू। म्हणजे काय 1.3 योजना ही अशी असते, ग्राहकाला एखाद्या कंपनीला अर्जन्सी असते, त्याला मोठ्या कंपनीची एखादी ऑर्डर आलेली असते लोडचा, तर त्याचा 10-15 दिवसात त्याचा ट्रान्सफॉर्मर स्वतः उभा राहावा अशी त्याच्यात एक प्रयोजन असतं। म्हणून तो काय करतो, महावितरणची एक NSC योजना आहे, तिच्यामध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, पण त्या गोष्टीला 4-5 महिने लागतात। म्हणून ती न करता स्वखर्चाने 100% स्वखर्चाने ग्राहक तो स्वतः करतो, पण त्या कामाला सुद्धा 3-3, 4-4, 5-5 महिने लागतात, जे की ग्राहकाला 8 ते 10 दिवसात सर्व प्रोव्हाइड झालं पाहिजे। धन्यवाद। आपलं नाव? माझं नवनाथ तेजाळ। मी दिलीप गोळे, युनायटेड इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरचा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर संघटनेचं इथं डिव्हिजन 2 मध्ये एवढी मनमानी चालू आहे त्यांची की प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय एकही फाईल हलत नाही, जे की SOP प्रमाणे ते 15 दिवसामध्ये काम व्हायला पाहिजे, तिथं 4-4 महिने लागतात। यांचा मनमानी कारभार थांबला पाहिजे आणि तात्काळ महेश पाटील व उपकार्यकारी अभियंता संत डोंगरे यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे। धन्यवाद। आपलं नाव? दिलीप मुळे। महावितरणचे अधिकारी स्वतः गुत्तेदारी करतात, त्या गुत्तेदारीच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि आमच्या विद्युत ठेकेदारावर उपासमारीची वेळ या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे। अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। असे किती अधिकारी आहेत आणि कोणाच्या नावाने ठेकेदारी करतात? संभाजीनगर मध्ये जवळपास 40 अधिकारी असे आहे की ते स्वतः गुत्तेदारी करतात। आतापर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झाली? काहीच कारवाई झालेली नाही। हेड ऑफिसना पत्र सुद्धा काढलेलं आहे की गुत्तेदारी करू नका, नसता कारवाई होईल, परंतु त्याला साथ घालत नाही, नेहमी गुत्तेदारी करतात। वरिष्ठ त्यांना पाठीशी घालतात? वरिष्ठांचाच हात यामध्ये आहे असं वाटतं आम्हाला। वरिष्ठांची त्यांच्याशी मिली बघत आहे? मिली बघत का गेल्या 4 महिन्यापासून मंत्रालयापासून तर इथपर्यंत आम्ही हे दिलेले पत्र दिलेले, पण त्याचं काहीच कारवाई झालेली नाही। धन्यवाद। आपलं नाव? मी भरत कदम पाटील।